तिसऱ्या दिवशी त्याला उठवण्यात आले. प्रियानो, ही सुवार्ता आहे पवित्र शास्त्राच्या अनुसार की येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याला पुरलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी तो उठला. ही सुवार्ता आहे. आणि तर म्हटलं की या सुवार्तेद्वारे तुमचे तारण होते. कारण ह्या सुवार्तेद्वारे आपण देवाने जे कार्य केलेलं आहे त्यावर आपण विश्वास ठेवतो. पण जेव्हा आपण असा विश्वास ठेवतो की आपल्या चांगल्या कार्यामुळं मला स्वर्गात प्रवेश मिळेल, माझ्या चांगल्या कार्यामुळं मला हेलिंग प्राप्त होईल, मला माझ्या चांगल्या कार्यामुळं मला देवाचे सर्व आशीर्वाद प्राप्त होईल, तर ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपण नियमशास्त्राच्या अधीन होऊन जातो. आणि जेव्हा नियमशास्त्राच्या अधीन होऊन जातो तेव्हा जीवनात मरण येतं. तर पहिल्या पेंटिकोस्टच्या दिवशी काय झालं होतं? नियमशास्त्र देण्यात आले. पण जेव्हा यहुदी लोक नियमशास्त्राच्या अधीन झाले, 3000 लोक त्या दिवशी मरण पावले. आणि दुसऱ्या पेंटिकॉस्टमध्ये जो नवीन करारामध्ये पवित्र आत्मा देण्यात आला आणि त्यामुळं काय झालं? 3000 लोक वाचले. अद्भुत.